चित्त चोरी रे चित्त चोरलं देवानं आणि गोपाळांना सांगितलं आपल्याला गवळणीच्या घरी जायचं. पहिलं एका गवळणीच्या घरी गेले, दही दूध लोणी खाल्लं, सर्व दुधाण्या पालथ्या केल्या. पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी मरती नंदाच्या घोरे माझी चोरी केली खरे. सगळ्या गवळणी जमा झाल्या, एकमेकीला सांगू लागल्या. कोणी म्हणू लागला आमच्या घरचं दही दूध लोणी खाल्लं, कृष्णानं दुधाण्या पालथ्या केल्या, ही कृष्णानं चोरी केली. काही गवळणी म्हटल्या कृष्ण चोरी करू शकत नाही, कारण कृष्णाच्या घरी किती गायी होत्या? 9 लाख. आता 9 लाख गायीमध्ये कमीत कमी 2-4 लाख तर जणलेले असतील. त्याच्या घरी 9 लाख गायी, तो दुसऱ्याच्या घरचं लोणी चोरेल का? पण एक गवळण म्हटली तुम्हाला वाटत असेल तो चोरत नाही, त्याच्या घरी भरपूर आहे, जळता जळत नाही, पण त्याचं पोट आपलं खाल्ल्याशिवाय मोठ्या लोकांचं असंच आहे, तरी जळता जळत नाही, पण समाजाचं खाल्ल्याशिवाय त्याला झोप लागत नाही. तसं तुमच्या कृष्णाचं काम आहे म्हटलं. ती म्हटली मी यमुनेचं पाणी काल भरायला गेले होते, तेव्हा कृष्ण गोपाळांना म्हणत होता हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि मला तर पक्का विश्वास आहे हे काम कोणी केलं? मनती नंदाची तक्रार राजाकडे करायची, पण राजाच्याच मुलानं खोडी केली. आता याची तक्रार कोणाकडे करावं? तक्रार तर करता येत नाही म्हटले, पण असं करा इथून पुढे आपल्या भागात एक महान संत होऊन गेले पहिले, एक जागदरीला राहायचे ते शंकर महाराज मुंडे शंकर महाराज मुंडे बर का. ते कीर्तन करायचे आणि ते कीर्तनाला आले की मग लोकांना सांगायचे नवरा बायको दोघं कीर्तनाला येऊ नका. नवरा कीर्तनाला आला तर बायकोनं घरी थांबायचं आणि बायको कीर्तनाला आलं की नवऱ्यानं घरी थांबायचं. घर राखायला कोणी पाहिजे का नाही? तसं गवळणी म्हटल्या आपलं सांभाळायचं आणि लोकांशी नीट राहायचं. शंकर बाबा म्हणायचे आपलं आपण सांभाळा, तसं गवळणी म्हटले आपण आपलं सांभाळा, सतर्क राहा. मोठ्याचं लेकरू कुठं नाव घेता आपण गारानं सांगायचं जाऊन त्याचा बाप आपल्याला जलात टाकेल. सत्ता आहे ना, काही करता येत नाही. सत्ता असल्यावर काय करता येत नाही. सत्ता योग्य व्यक्तीकडे असली पाहिजे. मग त्या वेळेला त्या ठिकाणी सांगितलं वड्या कृष्णानं जरी केल्या सांगता येत नाही, पण जरा सतर्क करा. गवळणी सावध झाल्या. आता इथून पुढे दरवाजे चांगले लावा, खिडक्या व्यवस्थित लावा, लोण्याचे मडके खाली ठेवू नका, उंच ठेवा. मग त्याने शिंके तयार केले आणि तेव्हापासून मडक शिंक्यावर लोण्याचं ठेवायची प्रथा गोकुळात सुरू झाली. काऊन कृष्ण येतो आणि लोणी खातो म्हणून शिंके लावले. शिंके लाविले दुरी उंच लावले, दुरी म्हणजे उंच लावले. पण देव फार चतुर, एकटा जात नव्हता. भली गोपाळाची टीम घेऊन जायचा, एकावर एक उभे राहायचे आणि सगळ्याच्या वर देव उभा राहायचा. 3 थर करायचा देव. पहिला एक थर, दुसरा एक थर आणि आता 3च का करत होता तर त्याचं कारण सांगतात. एक रजगुणाचा, एक तमगुणाचा आणि एक सत्वगुणाचा, त्याच्यावरती भगवान परमात्मा. आणि मग ते शिंक उंच लोणी खायचं. अगोदर गोपाळांना द्यायचा देव. आधी देतो स्वतः खात नव्हता, आधी गोपाळाला द्यायचा आणि उरलं तर मग खायचं. आपलं तसं नाही, आपण अगोदर खातो, उरलं तर. प्रत्येक ग्रामपंचायतला दरवर्षी शासनाकडून 20 लाखाचा फंड मिळतो. किती फंड मिळतो? 20 लाखाचा. आता मला सांगा एवढा फंड गावात मिळून सुद्धा काही काही गावाची अशी अवस्था आहे, नाल्या नाही, रस्ते नाही, सार्वजनिक शौचालय नाही, खांब्यावर लाईट सुद्धा काही सरपंच बदलत नाही. मग हा फंड जातो कुठं? वाडी मिळून सगळे वाटून खातात आणि कुठं जातात? पण देवाचं तसं नाही. खाऊन मला काय म्हणायचं, ग्रामपंचायतला फंड मिळतो तर ग्रामपंचायतनं मंदिरायचा
पाया पैकिंकरा भगवाजे या ठीक मारा मृदंग वाजवायला पाया पैकिंकरा पाया Gani 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 मृदंग बजाने की क्या मजा है। मृदंग हरि भक्ति परायण महाराज शास्त्री जी को पूछो। हल्ले मुक्काम मकर ढोल खंडारा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा साऊंड सिस्टम लगाने की नवस्तर मंडप डेकोरेशन लगाने की क्या मजा है। महाराज प्रेम जी को पूछो और खाली पाट लेने की क्या मजा है। महाराज भीमराव जी को पूछो को काम केड़ा गायन करने की क्या मजा है। महाराज गुंडे जी को पूछो आकाशवाणी गायक ईश्वर तालुका राजा के जिल्हा बुलढाणा और भोजन करने की क्या मजा है। हमारे वारकरी मंडली को पूछो भोजन की मजा और हर पास सुनने की क्या मजा है। हमारे माता भगिनी जनाई मुक्ताई सतबाई मीराबाई को पूछो मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा तो फुगड़े वाले फुगड़े जरा फुगड़े राधा कृष्ण फुगड़े फुगड़े गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण
आमचे भाकडे बाबा आंबेडकर तारुण्य त्यांना आलेलं आहे. नवतारुण्य असे वाटतात की 35 वर्षाचे तरुण आहेत. सुंदर फुगडे घेण्याकरता आपल्या समोर आले भाकडे बाबा. वयोवृद्ध, समृद्ध, ज्ञानवृद्ध. अतिशय सुंदर चांगले व्हिडिओ हरिभक्तीपरायण शेट्टी महाराज सुंदर असे घोगडे आपले एक घोगड्यांचा कार्यक्रम व्हिडिओ कॅसेट करून घेत आहे आणि आकाशपाणी गरबा सुंदर देत आहे.
सुंदर रामेश्वर महाराज आणि बुंदे महाराज यांना